चर्चा केल्यानंतर तुमच्यातले काही अभ्यासू आणि रिसर्च करणारे पत्रकार सुद्धा अशा लोकांना भेटल्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या. फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन 12 तास गॅप लागतो. जर मी पायलट असेल आणि मी जर उडवलं असेल तर 12 तासानंतरच फ्लाइट उडू शकतो. पण ही कंपनी VSR कंपनी हे जे रिपोर्ट असतात FDTL हे मॅन्युपुलेट करतात. म्हणजे फक्त आकड्याचा खेळ त्या ठिकाणी केला जातो आणि 6 तासापूर्वी सुद्धा जर एखादा पायलट आला असेल तर त्याचा कदाचित इन्सेंटिव्ह दिलं जातं, नाही तर तुला नोकरीवरनं काढतो असं सांगितलं जातं आणि लगेचच त्याला तिथं विमानात बसवलं जातं. त्यानंतर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग म्हणजे एक असतो ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्समध्ये फक्त आवाज स्टोअर होतो असं नाही, आवाजाबरोबर ते जे इक्विपमेंट्स आहे ते कसे बिहेव करत होते, कुठं काय एक्सेलरेशन होतं, स्पीड काय होतं, आपली पोझिशन काय होती, कुठला काटा कुठं होता, हे सगळं ब्लॅक बॉक्समध्ये तिथं येतं. पण नॉर्मली जर आपल्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे साधे रेकॉर्डर असतात, त्यात कॉकपिटमध्ये काय झालं, संभाषण काय झालं याची माहिती आपल्याला देता येते. VSR मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम हे बंद ठेवलं जातं. त्यानंतर चेकलिस्ट टेकलॉग हा मेंटेन नीट केला जात नाही, तर मॅन्युपुलेट केला जातो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP त्यांचं कुठेही नाही. आणि कॉस्ट कटिंग मध्ये हे महाशय ही कंपनी अतिशय माहिर आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्स मध्ये कमतरता दाखवणं, नाही तर कुठलंही विमान, नाही तर हेलिकॉप्टर घ्या, ते हेलिकॉप्टर जर आपल्याला उडवायचं असेल तर त्याच्यामध्ये तास दिले जातात. 2200 तास ब्रँड टू ब्रँड, नाही तर 2500 तास. ते झाल्यानंतर इंजिन चांगलं असलं काही नसलं तर पूर्ण इंजिन 6 कोटी रुपयाचं एखाद्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचं आपल्याला बदलावंच लागतं. तसं इथे असतं. पण या कंपनीकडनं तिथं टायमिंग हे कुठेतरी चेंज केले जातात, मॅन्युपुलेट केले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही घटना घडतात असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आता गो अराउंड, आता अजितदादांना घेऊन हे विमान फ्लाय करत होतं VVIP, म्हणजे ज्यांना Z+ सिक्युरिटी आहे अशा व्यक्तीला हे विमान घेऊन चाललं होतं. विमान उडत असताना जर तिथं व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल नसेल तरी त्या पायलटला 2 स्टेशन द्यावं लागतात. एक जिथं चाललाय तिथं आणि बॅकअप एअरपोर्ट तुम्हाला सांगावं लागतं. कदाचित ह्यांनी मुंबई ते एअरपोर्ट दिलं असेल, नाही तर हैदराबाद तिथं दिलं असेल. आता तिथं गो अराउंड करत असताना एकदा ट्राय केला, दुसऱ्यांदा कदाचित त्यांना ते दिसलं नसावं. त्यांनी सांगितलं हो दिसलं, पण दिसलं नसावं तर तिसऱ्यांदा राऊंड घ्यायला पाहिजे होता. पण ह्यांनी तो घेतला नाही. दुर्दैवाने सेकंड अटेम्प्टलाच त्यांनी तो प्रयत्न केला. जी घटना घडली ती घडली. आणि दुसरं कसं असतं, ह्यांना पुढे कुठे जायचं होतं, अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते, बारामतीला जाणार होते. आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते, शमशाबाद ते पटना, तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणं. म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काही ते गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथं जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतोय. PTT पुश टू टॉक, म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण बटन दाबतो, आपण बोलतो, पलीकडचा ऐकतो. तसं विमानामध्ये PTT असतं. हे PTT जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिटमध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात ATCची. तेव्हा PTT त्यांनी दाबलं होतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य ओ शिट होतं तेव्हा सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता. PTT दाबून सुद्धा शुकशुकाट होता, म्हणजे ही सिस्टम तिथं बंद होती असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे ATCचं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही चेक केलं, PTT दाबल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही ते वॉर्निंग तिथं आल्या नाहीत. आणि ब्लॅक बॉक्स जेव्हा रिकव्हर केला जाईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी या बाबतीतला कळतील. आता दुसरा विषय असा आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐका, मग तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो.
गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता वाटते. आता हे एनहान्स ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिर 51,000 फीटला ते उडतं आणि जेव्हा तुम्ही त्या एअरपोर्टच्या जवळ येत असता आणि फारच जमिनीच्या जवळ आल्यानंतर ही सिस्टम तुम्हाला वॉर्निंग देते. जेव्हा तुम्ही एखादा हिंदीचा पिक्चर नाही तर इंग्लिशचा पिक्चर बघितला असेल तेव्हा तिथं तुम्हाला जाणवत असेल एक आवाज ते विमान देत असतं की वॉर्निंग अप्रोचिंग लँड, वॉर्निंग अप्रोचिंग लँड. अशा प्रकारची ही सिस्टम त्याच्यामध्ये असते. आणि दुर्दैव आमचं असं मत आहे की मंदिराच्या जर जवळ गेला असेल तरी पीटीटी चालू असताना हा आवाज तिथं आपल्याला कुठंही ऐकायला मिळालेला नाही. आणि हे सगळं संभाषण हे एटीसी वर त्या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो. ते रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं. आमच्याकडे त्याचा एक प्रिंट आहे आणि ती प्रिंट हे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आहे. ते पुरावा आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये कुठंच आणि आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळालं की अशा पद्धतीने आम्हाला कुठंच काही हे ऐकू आलं नाही. त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती सुद्धा बंद होती नाही तर खराब झाली होती. आता ह्याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भातले काही प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये 2च एमआरओ आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या एमआरओची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं. आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे. पण हे एमआरओ आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा एमआरओ होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते